भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती निर्देशने. ढगी येथील शेतकऱ्यावर दाखल गुन्हे मागे घ्या, प्रल्हाद पडोळे यांची मागणी. जातीने जनगणना व्हावी व जालना तालुक्यातील ढगी बोरगाव येथील आदिवासी समाजातील लोकांना वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा व शेतकऱ्यावर वीज चोरीचा दाखल गुन्हा परत घेण्यात यावा या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने आज जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद पडोळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावरती निदर्शने करण्यात येऊन महावितरणच्या भ्रष्टाचार अधिकाऱ्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. ढगी येथील विष्णू साबळे, रामचंद्र साबळे, निवृत्ती साबळे, मुकिंद साबळे, नारायण कोकाटे, संतोष कोकाटे, संतोष बोंडारे, जनार्दन सांगळे यांच्या दरेगाव येथील रामेश्वर काकडे विरोधात नाहक वीज वितरण कंपनीने दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव प्रल्हाद पडोळे यांनी केली आहे. आज भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देशव्यापी आंदोलन जातीय निहाय जनगणना यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे. पण हे आंदोलन करत असताना जातीय जनगणनेमध्ये 1930 पासून जी जनगणना इंग्रजाच्या काळापासून चालत आहे ती जनगणना येत्या BJP सरकारने रोखून धरलेली आहे आणि ही जनगणना रोखल्यामुळे आम्ही जे राष्ट्रीय जनगणना जनजातीय जनगणना करण्यासाठी जी मागणी घेऊन कलेक्टर ऑफिसवर आलेलो आहे ती जनगणना अंमलात आणावी आणि 50% आरक्षण नोकरीहून उठवावे यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहे. पण हे करत असताना आमच्या आदिवासी समाजावर लाईटचे कोटेशन भरून 1.5 लाख रुपये घेऊन त्यांचा DP आणि तार उतरून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. कारण की हा MSCBचा भ्रष्टाचार उघड येऊ नये म्हणून या इंजिनियर अभियंत्यांनी DP गायब करून यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहे आणि त्याचे हिडो पुरावे आमच्याकडे असताना या अगोदर ॲडिशनल कलेक्टर साहेबांना आम्ही भेटलो. 3 तारखेला कलेक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करून कलेक्टर साहेबांना भेटलो. पण त्यावर कुठला कलेक्टरची दखल घेतल्या जात नाही आणि कलेक्टर साहेबाची दखल आजपर्यंत अधिकारी वर्ग घेत नाही असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. कारण की या अगोदर आम्ही पीक विम्याचे प्रश्न घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आलो होतो. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्याचे पत्र फक्त केराच्या टोपरीत जाते. म्हणून आज आम्ही असा निर्धार करून आलेलो आहोत की जोपर्यंत आम्हाला लाईट भेटत नाही तोपर्यंत आम्ही ह्या कलेक्टर ऑफिसपासून आमचे मुलं बाळं घेऊन आम्ही इथं बसणार आहोत. तो जोपर्यंत आम्हाला लाईट उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्ही हे निवासस्थान म्हणून आम्ही इथं बसणार आहोत. ही एक भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे एक कलेक्टर साहेबांना सूचना आहे. वेळेत आम्हाला जर लाईट उपलब्ध करून दिली तर ठीक आहे, नसता आम्ही आमचा निवारा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर ठामपणे मुक्काम ठेवू बसू अशी एक भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मागणी घेऊन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना कळवलेलं आहे. माझं भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा सेक्रेटरी म्हणून मी या आंदोलनात ताकदीने उतरवलेलं आहे. नाव काय तुमचं? कॉम्रेड प्रल्हाद पडोळे.